श्री राम जय जय राम। 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 श्री राम नमस्कार। आज दिनांक 23 ऑगस्ट। श्रीराम जय राम जय जय राम। वाचनाची आवश्यकता आणि मर्यादा। श्रीराम जय राम जय जय राम। वाचनाची आवश्यकता आणि मर्यादा। पोथ्या आणि संतांचे ग्रंथ आपण मोठ्या प्रेमाने वाचतो आणि सांगतो, पण तशी कृती करीत नाही म्हणून आपण देवाला अप्रिय होतो। संतांचे ग्रंथ हे अगदी प्रिय व्यक्तीच्या पत्राप्रमाणे मन लावून वाचावेत। हा ग्रंथ माझ्याच करिता सांगितला आहे, तो कृतीत आणण्याकरिता आहे, ही भावना ठेवून वाचन करावे। ग्रंथ लिहिणाऱ्याची तीव्र इच्छा असते की त्याप्रमाणे लोकांनी आचरण करावे। त्यावरची टीका वाचताना मूळ ग्रंथातला मतितार्थ लक्षात आणावा। भाषांतरकार आणि भाषांतरामध्ये आपले थोडे घालतोच। मूळ ग्रंथ वाचणे हे केव्हाही चांगले। संतांचे ग्रंथ हे आईच्या दुधासारखे, तर टीका आणि भाषांतर हे दाईच्या दुधासारखे आहेत। हा फरक जाणून घ्यावा। कित्येकांच्या बाबतीत वाचन हे सुद्धा एक व्यसन होऊन जाते। उगीच वाचित बसण्यात फायदा नाही। नुसत्या वाचनाने काहीही साधत नाही। जितके वाचावे तितका घोटाळा मात्र होतो। वाचावे कुणी, तर ज्याला पचविण्याची शक्ती आहे त्याने। बाकीच्या लोकांनी फार वाचू नये। त्यातही वर्तमानपत्र वाचित वेळ घालविणे म्हणजे आपणहून जगाला घरी बोलावणे होय। वाचनाने मनन झाले पाहिजे। मनन झाले की ते आपल्या रक्तामध्ये मिसळते। वाचन आणि साधन बरोबर चालावे, मग साधकाला वाचनापासून खरा अर्थ कळतो आणि आनंद होतो। साधन आणि वाचन असले की साधक कधीही मागे पडायचा नाही। उपनिषदे, गीता, योग वसिष्ठ यांसारखे वेदांतपूर्ण ग्रंथ वाचणे आणि समजावून घेणे आपल्या उपासनेला आवश्यक असते। गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे। प्रवृत्ती आणि निवृत्ती, कर्मयोग आणि कर्म संन्यास यांचे एकत्रीकरण करण्यासाठी गीता सांगितली। हे लक्षात ठेवून ती वाचावी। वेदांत हा आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नाही। हितकारक गोष्ट आचरणात आणलीच पाहिजे। समजा आपण एका गावाला जायला निघालो आणि मोठ्या रस्त्याने जातो आहोत। वाटेत एक माहितगार इसम भेटला आणि त्याने आपल्याला जवळची एक पायवाट दाखविली। त्या पायवाटेने आपण आपल्या गावी लवकर पोहोचतो। तसेच उपासनेच्या मार्गामध्ये स्वतःचा दोष स्वतःला कळत नाही। आपले मन ताळ्यावर राहत नाही। अशा वेळी गीतेसारख्या ग्रंथांच्या वाचनाने आपला दोष आपल्याला कळतो आणि आपली चूक आपल्याला कळली तर आपण लवकर सुधारतो। पोथी वाचायची ती कशाकरिता? साध्य काय, साधन काय हे जाणून घेऊन त्याप्रमाणे कृती करण्यासाठी। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। महाराज इथे आपल्याला वाचनाची आवश्यकता आणि मर्यादा यांविषयी सांगतात। महाराज म्हणतात की आपण अनेक ग्रंथ वाचतो, पोथ्या वाचतो, पण त्याप्रमाणे आपलं आचरण करतो का? तर ते आवश्यक आहे। कारण मुळात हे जे ग्रंथ लिहिले गेलेत ते लिहिताना त्यांची रचनाच याकरता होते की ते लोकांनी प्रेमाने, कळकळीने वाचावेत आणि त्याप्रमाणे आपल्या प्रपंचात ते कृतीत उतरवावेत। पण असं होत नाही। आपण ते मुळात आपल्या प्रपंचात आचरणात आणतो असं नाही। तसंच मूळ ग्रंथ वाचणं हे केव्हाही श्रेष्ठ। आणि भाषांतरामध्ये आणि मूळ ग्रंथांमध्ये बराच फरक पडतो। महाराज इथे म्हणतात की मूळ ग्रंथ हे आईच्या दुधासारखे आणि त्याची भाषांतरं आणि जे टीका टिप्पणी असतात ते दाईच्या दुधासारखे असतात। म्हणून मूळ ग्रंथ कधीही वाचणं हे जास्त श्रेष्ठ मानलं जातं।
बरं, कित्येकांच्या बाबतीत असं होतं की त्यांना वाचनाचंही व्यसन जडून जातं, पण त्याप्रमाणे कृती घडत नाही. मग असं वाचन आपल्या काय कामाचं? कारण मुळात जर आपण हे ग्रंथ वाचले आणि त्याप्रमाणे कृती केली तरच साधना मार्गावर आपली प्रगती होऊ शकते. साधन आणि वाचन हे सोबत चालणं खूप आवश्यक आहे. ते एकमेकांना पूरक असणं खूप आवश्यक आहे. तसंच आपल्या संस्कृतीमध्ये गीता हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानला जातो. आपलं बऱ्याचदा काय होतं की उपासना मार्गावर आपल्याला आपले दोष कळत नाहीत, आपल्याला त्यात सुधारणा करता येत नाही. अशा वेळी गीतेसारखा ग्रंथ वाचणं अत्यंत हितकारक आहे. कारण त्यामुळे आपले दोष आपल्याला चटकन कळतात आणि जर आपल्यातल्या त्रुटी, आपल्यातले दोष आपल्याला कळले तर आपण लवकर सुधारणा करू शकतो. आणि म्हणूनच गीतेसारखे जे श्रेष्ठ ग्रंथ आपल्या संस्कृतीत रचले गेलेत त्यांचं सातत्याने वाचन करणं आणि त्याप्रमाणे आपलं आचरण ठेवणं हे केव्हाही हितकारक असतं. असं हे साधन आणि साध्य या दोन्हीचा मेळ आपल्या प्रपंचात आणि परमार्थात योग्य पद्धतीने साधणं आपल्या गुरुकृपेने तुम्हा आम्हा साऱ्यांनाच जमो आणि आपलं आयुष्य हे भगवंतमय आनंदमय हो, हीच त्या गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय